नमस्कार मित्र हो, मी अतुल, उपेंद्र आणि सचिन आज आपण परत मित्ररंगामध्ये भेटत आहोत. काल सूरज बरोबरच्या गप्पा आपल्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत, पण आज आपण त्या पूर्ण करणार आहोत, पुढे नेत आहोत. आज सूरज बरोबर त्याचे कुटुंबीय म्हणजेच मयुरा वहिनी बरोबर आहेत आणि त्यांची कन्या अस्मिता ही पण आपल्या बरोबर आहे. मयुरा वहिनी आणि अस्मिता मित्ररंगामध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आपण एक फ्रीलान्स आर्टिस्ट आहात असं मला कळलं आणि आपली प्रदर्शनं वगैरे झालेली आहेत. तर आपण ह्या बाबतीमध्ये जरा आम्हाला सांगितलं तर बरं होईल. आणि दुसरं एक मला असं विचारायचंय की प्रशासकीय अधिकारी बरोबरचे लग्न म्हणजे एक सुळावरची पोळी म्हणतात तशी आहे, सारख्या बदल्या होणार हे गृहीत धरलेलं आहे. तर ह्या बाबतीमध्ये आपण काय सांगाल किंवा ह्या बाबतीत आपण कसं कोप अप केलं ते आम्हाला ऐकायला आवडेल. सगळ्यात प्रथम मी पेंटिंग बद्दल सांगते. मला आधीपासून लहानपणापासून आवड होती पेंटिंगची आणि माझं पहिलं ग्रॅज्युएशन मी कॉमर्समध्ये केलंय आणि लास्ट इयरला असताना लग्न झालं. त्याच्यानंतर मी BFA केलं पेंटिंग मधून पुणे युनिव्हर्सिटीतून आणि नंतर मास्टर्स मी औरंगाबाद युनिव्हर्सिटीतून केलं आणि तेव्हा मी ग्राफिक करत होते. ग्राफिकची पण एक्झिबिशन्स केली आहेत आणि पेंटिंगची पण मी एक्झिबिशन्स केली आहेत. आणि दुसऱ्या प्रश्नाचं तुमचे उत्तर म्हणजे तसं थोडस जड जातं कधी कधी बदल्यांमध्ये हे होणं, कारण आपण आधीच्या ठिकाणी एकदम अटॅच झालेलो असतो, आधीचं घर, आधीचं सगळं वातावरण वगैरे, आणि नंतर परत नवीन ठिकाणी ऍडजस्ट व्हायला म्हणजे नंतर खूप अवघड जातं. पण सुरुवातीला मी एन्जॉय करायचे की नवीन ठिकाण, नवीन गाव वगैरे. म्हणजे कधी कधी तर मी अर्ध सामान लावलेलं असतानाच गाडी काढून जायचे आणि सगळं शहरामध्ये चक्कर मारून यायचे की कुठे काय कसं आहे शहर वगैरे. तेव्हा मी एन्जॉय केलं आणि कधी कधी मला इमोशनल पण, मी जेव्हा अशी खूप अटॅच होते एखाद्या घराशी किंवा एखाद्या जागेशी, तेव्हा थोडाफार मला त्रास होतो बदलीचा. अर्थातच म्हणजे काही वेळेला असं होतं की तुम्ही एखाद्या ठिकाणी सेटल होईपर्यंत पुढच्या बदलीची वेळ येते. अर्थात तो भाग वेगळा आहे. पण हे तुमचं अतिशय कौतुकास्पद आहे की एखाद्या परिस्थितीला जमवून घेणं. आणि मला वाटतं तशीच अवस्था अस्मिताची असेल की शाळेचे सुद्धा तुझं शिक्षण असं टप्प्याटप्प्याने होत गेलं असावं आणि ह्या गावातल्या मैत्रिणी जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत नवीन मैत्रिणी तुझ्या होतात. तुला काय वाटतं सांग जरा आम्हाला अस्मिता. माझंही असंच आहे. जेव्हा मी लहान होते तेव्हा मला असंच वाटायचं की सारखंच मला बदलावं लागतं. परत नवीन शाळेत नवीन लोकांशी ओळखी होतात, ते थोडे वेगळ्या टाईपचे असतात. प्रत्येक शाळेचं एक हे पण वेगळं असतं, वातावरण पण वेगळं असतं, तिथलं शिकवायचं पद्धती पण वेगळ्या असतात आणि मग ते सगळ्यांनी मला ऍडजस्ट करायला लागायचं. तर सुरुवातीला मला अजिबात ते आवडायचं नाही, जेव्हा मी म्हणजे अगदी 5वी-6वीत होते तेव्हा. आणि त्याच्यानंतर मला थोडं जसे मी मोठी होत गेले तेव्हा मला मग पप्पा काय काम करतात हे मला कळायला लागलं. मग त्याच्यानुसार मग मला कळालं की हे जास्ती मोठं हे काम आहे आणि त्याच्यात त्यांना पण जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, लोकांना त्याचा किती जास्ती आनंद मिळतो आणि वेगवेगळ्या शहरात राहिल्यामुळे वेगवेगळ्या टाईपच्या लोकांवर त्यांना त्यांच्या कामाचा परिणाम करता येतो. आणि शिवाय नंतर मग मला थोडंसं हे पण कळलं की प्रत्येक शहर पण एक थोडं वेगळं असतं, तर ते थोडं एक्सप्लोर करायची पण माझी ही क्षमता वाढली. तर मग नंतर मी मोठी होत गेले तेव्हा मग मला ते थोडं आवडायला लागलं की आपल्याला नवीन ठिकाणचं आपल्याला जेवण मिळतं, तिथली भाषामधले पण काही काही बरेच फरक असतात, ते नवीन काय काय कळतात. तुझ्या एज्युकेशन आणि करिअर बद्दल काय सांगशील? मी आता लॉ करतेय भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटी मधनं पुण्यातच. आणि माझं फायनल इयर आहे BBA LLB चं 5वं वर्ष आहे. तर ह्या वर्षी मी ग्रॅज्युएट होईल आणि आता मी UPSC ची तयारी करतेय. तर तो पण माझा पहिलाच प्रयास आहे या वर्षी. म्हणजे बाबांचं मार्गदर्शन आहेच तुला? हो बऱ्यापैकी आहे. म्हणजे बाप से बेटा सवयी तसं बाप से बेटी सवयी असं तू होणार. किती वेळ वाट्याला येतात पण नाही, बऱ्यापैकी तर ते नसतात घरी, पण जेवढ्या वेळ ते असतात तेवढी आमची जेवढी इंटरॅक्शन आहे त्याच्यातनं मला बऱ्यापैकी गायडन्स मिळतो, इन्स्पिरेशन पण मिळते. नक्कीच थोडासा गायडन्स सुद्धा खूप देऊन जात असेल. नक्कीच सरांचा एवढा प्रशासकीय अनुभव आहे, छोटासा गायडन्स सुद्धा. मी काय म्हणतो तिच्या शैक्षणिक कामकाजामध्ये माझा काय वाटा आहे की मी काहीच लक्ष देत नाही, हाच मोठा वाटा आहे. थोडा डिस्टर्बन्स झाला असता, त्यावेळेस तिचं ती करते, असं मी उलट योगदान आहे असं नेहमी म्हणतो. खरंय. अस्मिता, एक तुला मला विचारायचंय की आपले पप्पा हे कोणीतरी मोठे आहेत आणि खूप ते सन्मान्य व्यक्ती आहेत, त्याची तुला जाणीव केव्हा झाली आणि तुला कसं वाटतं आता त्याविषयी? असं पर्टिक्युलर सांगता येणार ही कधी जाणीव झाली, पण मला असं वाटतं 9वी-10वीत जेव्हा पप्पा मंत्रालयात होते
तेव्हा मला जाणीव झालेली होती की म्हणजे जेव्हा मी मंत्रालयात पहिल्यांदा गेले तिथे मला कळलं की एवढे मोठ्या मोठ्या लोकांसोबत पप्पा काम करतात, त्यांचं काय काम आहे, एवढं योगदान असतं पॉलिसी वगैरे मध्ये पण. तेव्हा ते चीफ सेक्रेटरी ऑफिसमध्ये होते. तेव्हा मला जरा जेव्हा गव्हर्नमेंट कसं काम करतं, त्याच्यात कोणाचा काय रोल असतो हे मला जेव्हा थोडं कळायला लागलं, तेव्हा मला कळलं की काय आहे रोल. आणि सगळ्यात एक मी हे सांगू इच्छिते की नंतर पण मला पहिले थोडं कळलेलं होतं, पण असं डिटेल मला तेव्हा नव्हतं माहिती. पण जेव्हा मग आम्ही पुण्यामध्ये आलो तेव्हा पप्पा जेव्हा जिल्हा परिषदचे सीईओ होते, तर तेव्हा त्यांनी एक पुस्तक, एक वही हे मोहीम राबवली होती. तर त्याच्यात Right. त्यांनी एक फीडबॅक फॉर्म्स लावले होते शेवटी, की पालकांचं काय मत आहे ह्याच्यावरती, शिक्षकांचं काय मत आहे आणि मुलांचं काय मत आहे हे जाणण्यासाठी. तर त्यांनी मग तेव्हा मला ते सांगितलं की काय काय फीडबॅक आला होता आणि एवढ्या सगळ्या लोकांनी वेगवेगळा दिला होता, की पालकांचं पण हे की काही काही खूप गरीब पालक असतात, त्यांच्याकडे बॅग पण घ्यायचे पैसे नसतात. तर ते एकच पुस्तक घ्यायचं तर ते मुलं तर अशी हातात पण घेऊन जाऊ शकतात. तर त्यांचा तो पण खर्च वाचला आणि त्यांचे ते जे पालकांना असं वाईट वाटतं की अरे आपण बॅग पण नाही घेऊ देऊ शकत आपल्या मुलांना, ते पण गोष्टी वाचल्या. तेव्हा मला असं वाटलं की हे खूप जास्ती मोठ्या एरिया ऑफ पीपलला हे गोष्टी अफेक्ट करतात आणि ती एक घटना माझी इन्स्पिरेशन होती की मला पण परीक्षा द्यायची आणि मला पण अशा खूप साऱ्या लोकांना एकाच माझ्या छोट्याशा प्रोजेक्टनी एवढ्या लोकांवरती परिणाम करायचा. तुझं शालेय शिक्षण कुठं झालंय? माझं बऱ्याच ठिकाणी झालंय. आता मी 9 शाळा बदलल्या आहे बदली वगैरेमुळे. तर माझी 10वी झाली होती सेंट अँन्स हायस्कूल मधनं मुंबईत. आता ग्रॅज्युएशन पुण्यातनंच होतंय तुझं? हो, ग्रॅज्युएशन पुण्यातनंच होतं. ओके. म्हणजे आपल्याला एकेका शिक्षकांनी केलेले संस्कार लक्षात आहेत, तिला मात्र शिक्षकांची नावं लक्षात ठेवणं सुद्धा मोठं चॅलेंज आहे. हो, खूप. वा. मयुराबाईंनी तुमच्याकडे येते मला परत की तुम्ही जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये वगैरे पण एक्झिबिशन्स भरवली, तर याच्याबद्दल थोडं सांगू हो. शकता? अनुभव कुठल्या मला एकदम चांगला आला आणि जहांगीरचं म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्नच असतं की जहांगीरला तरी एक्झिबिशन व्हावं. जहांगीरचं वेटिंग पण म्हणजे फॉर्म भरल्यापासून 8 वर्षांनी आपला नंबर येतो. मग अरे ते बापरे. स्क्रुटिनी होते, आपले पेंटिंगची कमिटी असते ती स्क्रुटिनी करते आणि मगच आपल्याला गॅलरी मिळते. त्यामुळे ते एवढं वर्ष वाट बघून जेव्हा आपण एक्झिबिट करतो तो आनंद एक वेगळा असतो. आणि तिथे सगळे म्हणजे बाकी पण क्रिटिक्स येतात आणि आर्ट कलेक्टर येतात, इव्हन शाळांचे ट्रिप्स सुद्धा येतात, म्हणजे सगळ्या टाईपचे लोक तिथे एक्झिबिशन बघायला येतात. त्याच्यामुळे आणि तो अनुभव पण मला खूप चांगला होता. जहांगीरच्या एक्झिबिशनचा नक्की पुढच्या करिअरमध्ये फायदा होतो. मग आता पुढचे प्लॅन काय आहेत म्हणजे? प्लॅन तर आता सध्या आत्ताच आमची बदली झाल्यामुळे आता मी थोडेसे सेटल होतोय. सेटल झाल्यानंतर परत आता मी माझं काम सुरू करून एक्झिबिशन करणार. मयुरा वहिनी आणि एक अस्मिता, हा. सुसंस्कृत आणि एक अशी छान फॅमिली आम्हाला पाहायला मिळाली, त्यांच्यावर गप्पा मारायला आम्हाला मिळाल्या. मयुरा वहिनी आणि अस्मिता, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. आमच्या बरोबर आज आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. तुम्ही पण तुमच्या उपक्रमात आम्हाला घेतलं त्याबद्दल तुमचंही थँक्यू. धन्यवाद. आम्हाला खूप सरांना- छान वाटलं तुमच्याशी बोलून. सूरजजी, मला तर आणखीन एका वेगळ्या विषयाकडे यायचं आहे. लोकप्रतिनिधी जे आहेत तर ते आज पाहिलं तर एका समाजाचे ते एक रिप्रेझेंटेटिव्ह असतात. तर ह्या लोकांच्याकडे समाज एक त्यांच्याकडे एक आदर्श म्हणून पाहतात आणि ह्या लोकांकडे पाहून जर आपला समाज जर बनत असेल तर ह्या लोकप्रतिनिधींसाठी काही एक मिनिमम शिक्षणाची अट, काही उच्च शिक्षणाची अट, काहीतरी आपण जर अटी घातल्या तर ते कितपत व्यवस्थित होईल किंवा असं व्हायला हवंय का? समाजाची एक त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी कशी होते आणि तो जर शिक्षित एखादा असेल, उमेदवार असेल, तर तो एखाद्या प्रश्नाकडे कसा बघतो, ह्या दोन्हीमध्ये जो फरक पडतो, तर त्या पार्श्वभूमीवरती आपण ह्या विषयावरती काय सांगता? त्याचे 2-3 भाग आहेत या विषयाचे. खरं आपण मागच्या पण प्रश्नांमध्ये आपण उल्लेख केला की शिक्षण पद्धतीच्या मर्यादा आपण आता पाहिलेल्या आहेत. म्हणजे परदेशी शिक्षणाकडे लोकांचा का ओढा आहे, इंग्रजी माध्यमाकडे का ओढा आहे. आपण म्हणालात की काही बाबतीमध्ये आपली शिक्षण पद्धती अपयशी सुद्धा झाल्यासारखी वाटते. त्यामुळे जी शिक्षण पद्धती आज आपण स्थापित केलेली आहे, जिचा उगम हा ब्रिटिश आमदानीतून झालेला आहे आणि एका विशिष्ट दुर्हेतूने झालेला आहे, ती शिक्षण पद्धती कुठे कुठे आपण तिला क्वालिफाईंग करायचं. म्हणजे ज्या शिक्षण पद्धतीबद्दल आपल्याच मनामध्ये संभ्रम आहे आता की आपल्याला समाज म्हणून त्या मॅच्युरिटीच्या परिस्थितीपर्यंत आणण्यामध्ये ही शिक्षण पद्धती खरंच सक्षम आहे का, याबद्दल आपल्याच मनामध्ये अतिशय गंभीर प्रश्न आहेत आणि आपण नवीन एज्युकेशन पॉलिसी त्याचमुळे तयार करायला लागलेलो आहोत.
तर या पार्श्वभूमीवरती कुठे क्वालिफाईंग म्हणून ही शिक्षण पद्धती ठेवायची, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. विशेष करून ज्या वेळेला आपण राजकारणाच्या बाबतीमध्ये विचार करतो, इव्हन माझं तर मत असं आहे की इव्हन प्रोफेशनल क्वालिफिकेशनच्या बाबतीत सुद्धा आज जर तुम्ही बघाल तर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये फारशी चांगली कामगिरी नसलेले लोक सुद्धा त्याच व्यवसायामध्ये खूप मोठे नावाजलेले झालेले आहेत. हे पण आहे. म्हणजे आपली असं नाहीये की डॉक्टर्स म्हणजे तुम्ही मेरिट लिस्ट काढली डॉक्टरांची आणि जो पहिला आलेला डॉक्टर आहे तोच उत्तम डॉक्टर झालाय, असंही नाहीये. कदाचित 10व्या नंबरवर असलेला व्यक्ती आज सगळ्यात प्रथितयश डॉक्टर झालेला आहे, वकील झालेला आहे, इंजिनियर झालेला आहे. हे सगळं आपल्याला दिसतंय डोळ्याने. मग ह्या पार्श्वभूमीवर ही शिक्षण पद्धती राजकारणासाठी प्री क्वालिफिकेशन असावी का? तर माझं तरी अगदी स्पष्ट मत आहे की नसावी. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. राजकारण हे जो विषय आहे ना, हा खूप व्यापक विषय आहे. म्हणजे राजकारणावर शिक्षण हा उलट त्यातला एक भाग आहे असं मी म्हणेल. म्हणजे राजकारण्यांना खूप व्यवधानं ठेवावी लागतात, खूप माहिती असावी लागते, त्या माहितीचे वेगळे वेगळे अर्थ असतात. आता मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की आता विलासराव देशमुख साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते, खूप लोकप्रिय मुख्यमंत्री होते. ते स्वतः LLB होते, सुशिक्षित होते. त्यांच्याकडे एकदा अल्पसंख्याक आयोग आला आणि अल्पसंख्याक आयोगाला जी काही माहिती दिली गेलेली होती प्रशासनाकडून, ती काही महाराष्ट्राच्या बाबतीत फार चांगली माहिती होती असं नव्हतं. आणि असं ठरलं की मुख्यमंत्र्यांची साक्ष ज्या वेळेला घेतली जाईल त्यावेळेला चांगलंच आता रगडापट्टी होईल आणि महाराष्ट्राच्या वरती चांगले ताशेरे मारले जातील असं म्हणलं. आणि बऱ्याच मंडळींना टेन्शन होतं की आता काय होणार, ह्या आयोगाच्या समोर महाराष्ट्राचं काय होणार. आणि आयोग बसला, ती सगळी मंडळी समोर आली, त्या आयोगाच्या चेअरमनने काही प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि साधारणपणे सूर असा दिसला की काम काय फार चांगलं नाहीये राज्याचं ह्या विषयाच्या बाबतीत. विलासराव देशमुख साहेबांच्या चेहऱ्यावरती तर त्यांचं नेहमीच एक प्लेजंट जे चेहरा असतो तसाच होता. त्यांना काही त्याचा काही तणाव नव्हता दिसत. तर ते सगळं बोलून झालं. त्यांनी प्रस्तावना वगैरे केली त्या अल्पसंख्याक आयोगाच्या लोकप्रतिनिधींनी आणि त्यांनी थोडक्यात अशा पद्धतीवर आणून ठेवली बैठक की तुमचं काम काही समाधानकारक नाही. तर साहेबांची प्रतिक्रिया अशी होती की थांबा म्हणले, मी त्याच्यावरती उत्तर नंतर देतो, आधी माझ्या अधिकाऱ्यांची ओळख तर करून घ्या तुम्ही म्हणले. तर त्यांनी ओळख करून देताना असं सांगितलं की बघा, हे आमचे पहिले अधिकारी आहेत, अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख फॅन्सी ठेकेकरा, हे जोर देऊन ते म्हणले. नंतर म्हणले की आमच्या पोलीस विभागाचे हे प्रमुख आहेत डॉक्टर पसरीचा, जे शीख होते ते, आणि म्हणले हे आहेत माझे मुख्य सचिव जॉनी जोसेफ. तर या एका उत्तरामध्ये म्हणजे ते म्हणाले माझं प्रशासन मुख्य सचिव जॉनी जोसेफ जे अल्पसंख्याकच आहेत, ख्रिश्चन, ते चालवतात. माझं सगळं पोलीस दल एका शीख व्यक्तीच्या हातामध्ये आहे. आणि दुसरीकडे माझे हसन गफूर मुंबईचे CP होते त्यावेळेला, त्यांची ओळख त्यांनी करून दिली. तर ह्या जो प्रतिवाद आहे ना, हा तुम्हाला कुठल्या शाळेत मिळणार नाही किंवा हा कुठल्या शिक्षण पद्धतीतून मिळणारा नाही. जसं आपल्या महाराष्ट्राच्या काही मुख्यमंत्र्यांची उदाहरण घेतली की वसंतदादा ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजची वानवा होती, आपल्याकडे बऱ्याचशा प्रोफेशनल कोर्सेसची वानवा होती. ती व्यक्ती स्वतः कुठे रुटीन शाळेमध्ये गेलेले नव्हते, परंतु त्यांनी पूर्णपणे शिक्षणाचे खाजगीकरणाची दारं उघडली आणि आज आपल्याला दिसून येईल की आज किती मोठ्या प्रमाणावरती आपली जी उणीव आहे प्रोफेशनलची ती दूर झालेली आहे. तर त्या माणसांचे ते द्रष्टेपण होतं. यशवंतराव चव्हाण साहेबांसारखा माणूस आहे ज्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती त्रिस्तरीय राज्य व्यवस्था सुरू केली. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे 62 साली ही व्यवस्था सुरू झाली. भारतामध्ये ती 73व्या घटना दुरुस्तीनंतर 92 मध्ये सुरू झाली. म्हणजे महाराष्ट्र हा या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या बाबतीत भारतापेक्षा 30 वर्ष पुढे आहे. हे त्या माणसाचं द्रष्टेपण आहे. हे काय त्यांना कोणी शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकवलेलं नाही. त्यामुळं हे जे राजकीय समज आहे, सामाजिक समज आहे, ही उपजत असते. ही तुमच्या सामाजिक जे तुमचे एकमेकांशी चर्चा विनिमय लोक करतात, जे त्यांचं काम असतं त्यातून ती उभी राहते. जसं आता अण्णा हजारेंचं एक उदाहरण घ्या की तसं कुठली औपचारिक पदवी किंवा काही नसताना सुद्धा त्यांनी एक फार मोठं जन आंदोलन, आता त्याचं यश अपयश हा भाग वेगळा आहे, परंतु एक राष्ट्रव्यापी आंदोलन ते उभं करू शकले. अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला दिसतील की ज्यांचं सामाजिक जीवनामध्ये जे काही दुसरे पॅरामीटर्स आहेत, शिक्षण पद्धती हा एकमेव पॅरामीटर तिथं असू शकत नाही. आणि आपण जे दुसरं म्हणतात की हे तुरुंगात वगैरे लोक जातात, तर त्यामध्ये सुद्धा काय होतं की आजच्या राजकारणाचा जर आपण विचार केला ना तर खूपच गळे कापू पद्धतीचं ते सगळं सुरू झालेलं आहे. म्हणजे हे सगळ्या कुणाही सामाजिक भान असलेल्या व्यक्तीला व्यथित करणारी ही परिस्थिती आहे की खरंच कुणाचा दोष किती असतो आणि कुणावर काय कारवाई होते हे त्या परिस्थितीनुसार आणि त्या वेळच्या राजकीय सोयीनुसार ठरतं. याला कुठेतरी पायबंद आणणं गरजेचं आहे. म्हणजे हे काय त्यांचं क्वालिफिकेशन खराब आहे म्हणून या घटना घडतात असं नाही. ती व्यक्ती त्यावेळेला बहुतांश जणांना नको असते त्यावेळी तिचा काटा काढला जातो, असं ते आहे. ती ज्या वेळेला हवीशी वाटते त्यावेळी तिच्या काट्यासहित तिला स्वीकारलं जातं. असं हे राजकारणातलं सगळं गडबड आहे. तर ती या सगळ्या शिक्षण वगैरेच्या पासून वेगळा विषय आहे तो. सो मला असं वाटतं की राजकारण्यांना राजकारणाचं काम करू द्यावं, आपण मतदार म्हणून योग्य राजकारणी लोक निवडून द्यावेत, हे
आपलं कर्तव्य आहे. याच्याशीच निगडीत पुढचा प्रश्न आहे. तर बरंचसं उत्तर या आधीच्या उत्तरात झालेलं आहे याचं, पण आपण की शिक्षणाचं राष्ट्रीय क्षेत्रातील योगदान काय आणि या योगदानाबद्दल आपण काय सांगू शकतो? शिक्षणाचं कुठल्या क्षेत्रात म्हणले? राजकीय क्षेत्रात. राजकीय क्षेत्रात. शिक्षणाचं राजकीय राजकीय क्षेत्र. क्षेत्रात मध्ये आता बऱ्याचशा राजकीय व्यक्तींचे शिक्षण संस्था आहेत. उलट आहे, राजकीय व्यक्तींचं शिक्षण क्षेत्रात बरंच मोठं योगदान आहे. शिक्षण क्षेत्राचं राजकीय क्षेत्रात म्हणजे शिक्षणाचा काही उपयोग होत नाही असं मला म्हणायचं नाही. म्हणजे माझ्या आता मगाशी मी जे बोललो त्याचा अर्थ म्हणजे एक्स इज इक्वल टू वाय म्हणजे वाय इज इक्वल टू एक्स असं नाही होत. माझं मत असं आहे की शिक्षण हे शिक्षणाच्या ठिकाणी आहे आणि राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे. ते दोन्हीची गल्लत करू नये. तसं शिक्षणाचं ज्या इतर कुठल्याही क्षेत्रात जेवढं योगदान आहे ना तेवढा फायदा राजकारणात सुद्धा शिक्षणाचं झालेला आहे. म्हणजे जे उल्लेख केलेले ज्या काही राजकीय व्यक्तींची मी नावं घेतली त्यामध्ये उच्च शिक्षित लोकांचं सुद्धा प्रमाण खूप आहे. आज सुद्धा आपण बघतो की विधानसभेमध्ये अत्यंत क्लिष्ट न्यायिक प्रक्रिया चालू असतात. एखादं बिल फ्लोअरवर येतं त्यावेळी त्याच्यावरती चर्चा होतात, त्यावेळेला त्याचे रूल्स ऑफ बिझनेस ठरलेले आहेत. हे सगळं आकलन होणं, कधी त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा, कधी पॉइंट ऑफ ऑर्डर मागायची, तो बिझनेस कसा करायचा, कधी कधी तर अत्यंत तांत्रिक मुद्द्यांवरती सुद्धा काही मंडळी दुसऱ्या पक्षाची अडचण निर्माण करू शकतात. तर हे सगळं जे राजकीय कामकाजातला जो विधिमंडळ विषयक कामकाजाचा भाग आहे किंवा प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे तो उच्च शिक्षित मंडळी अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं तसं पण आहे. म्हणजे काही खूप चांगले शिक्षित लोक, आता आमच्या स्वतःचेच उदाहरण घ्यायचं तर वर्षा गायकवाड मॅडम ज्या आहेत त्या पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, त्यांनी प्रोफेसर म्हणून कामही केलेलं आहे आणि शी हँडल्स द डिपार्टमेंट क्वाईट वेल. तर त्यांना ती समज पण आहे की काय प्रश्न आहेत काय नाही ते. तर असं दोन्ही चालतं. म्हणजे ते त्या व्यक्तीवर अवलंबून आहे शेवटी. आपल्याला असं लक्षात येतं की आपण मगाशी जे बोललो की खाजगी शाळा आणि आपल्या शासकीय शाळा, तोच प्रश्न आपल्याला आपल्या महाविद्यालयांवरती पण येतो की जसे वैद्यकीय महाविद्यालय असतील किंवा इंजिनिअरिंगची कॉलेजेस असतील, तर ह्या क्षेत्रांमधली जी खाजगी महाविद्यालय आहेत त्यांचा खर्च अफाट असतो, त्यांच्या फीज प्रचंड असतात आणि त्याच्या मानाने त्याचा दर्जा हा तेवढा असतोच असंही नाहीये. आपल्याला दर्जेदार शिक्षण हे शासकीय असो किंवा खाजगी असो, या दोन्ही शिक्षण पद्धतीने मिळणं हे जास्त महत्वाचं आहे. तर ह्याविषयी आपलं मत काय आहे? कारण खाजगी महाविद्यालयांचं आता इतकी म्हणजे जसं म्हणतात ना मशरूम सारखी फोफावलेली आहेत, तर त्या पार्श्वभूमीवरती त्यांचा दर्जा आणि विद्यार्थ्यांना मिळणारं शिक्षण आणि त्यांचे पुढचे करिअर या गोष्टीला खूप महत्व आहे. तर आपण ह्याबद्दल काय सांगा? त्याचे मी दोन भाग करेन. एक भाग असा आहे की जे बेसिक शिक्षण आहे ना तिथं ही मंडळी फारशी तुम्हाला दिसणार नाहीत. म्हणजे खाजगी महाविद्यालय असतील किंवा खाजगी शाळा असतील, ह्या बेसिक शिक्षणामध्ये ते फारसा रस त्यांना नसतो. त्यांना कशात रस आहे माहिती का, की ज्या प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आहेत ना अशांमध्ये, म्हणजे आता ऍडव्हर्टाइजमेंट असेल, मॉडेलिंग असेल, नंतर तुमचं फूड टेक्नॉलॉजी असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना प्रचंड रस आहे आणि तिथं हे बऱ्यापैकी फोफावलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मगाशी मी बोलल्याप्रमाणे आपल्या बऱ्याचशा पालकांचा हेतू हा आपल्या पाल्याला नोकरीसाठी कुठून मदत होईल. म्हणजे लोक बोलताना सुद्धा या भाषेत बोलतात की बाबा ओपनिंग कुठून मिळेल, कॅम्पस रिक्रुटमेंट कुठून चांगली होते. आणि तुम्ही जर ह्या मशरूम शब्द तुम्ही वापरला तर त्या मशरूम ग्रोथ झालेल्या महाविद्यालयांचे जर का प्रॉस्पेक्टस बघितले तर काय शिकवणाऱ्यापेक्षा किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या ह्याच्यापूर्वी आणि कुणाचं ऍव्हरेज पॅकेज काय मिळालंय हेच पहिलं पान असतं त्यांचं. म्हणजे आमच्या मागच्या कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये आमचे 70% मुलांना नोकऱ्या लागल्या, त्यांना 50 लाख रुपयाचं पॅकेज मिळालं. हे गुगल, मायक्रोसॉफ्ट इकडे तिकडे हे गेले. हे एक त्यांची जाहिरात करण्याची पद्धत आहे. आणि मग काय होतं, पालक कसा विचार करतात की आज जर का 70% नोकरीची गॅरंटी शिवाय, एवढ्या मोठ्या नोकरीची गॅरंटी शिवाय, पहिला पगाराचं पॅकेज ऍव्हरेज 10 लाख, मग माझ्याकडून जर हे व्यक्ती 25 लाख रुपये अपेक्षा करतोय तर हे तर 5 महिन्यातच पैसे वसूल होतील वगैरे असे कॅल्क्युलेशन सुरू होतात. आणि मंडळी म्हणतात की दुसरीकडे कुठेतरी जायचं, काही नोकरी मिळणार नाही, काय होणार नाही, कॅम्पस रिक्रुटमेंट होत नाही. भले शिक्षण अत्यंत उत्तम मिळत असेल पण हेतूच शिक्षणाचा नोकरी हजर असेल तर तो ओपनिंग आणि ह्या सगळ्या फापट पसाऱ्यात तो पालक गुंतून जातो आणि मग त्या मार्केटिंगच्या चक्रामध्ये तो सापडतो. तर त्याला आता 2-3 उपाय शासनाने केलेले आहेत. एकतर एक फी रेग्युलेटरी ऑथॉरिटी नावाची एक व्यवस्था आहे. तिथे एक IAS ऑफिसर असतात. तर ह्या ज्या काही कॉलेजेसला ज्या वेळेला कॉलेज सुरू होतं त्यावेळेला त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांच्या शिक्षकांचे पगार, त्यांचे ओव्हरहेड्स आणि त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स आणि या सगळ्याचा सारासार विचार करून फी रेग्युलेटरी ऑथॉरिटी एक काय म्हणू त्याला, रिझनेबल
आणि एक समर्थनीय अशा पद्धतीचं फी स्ट्रक्चर तयार करते आणि त्याप्रमाणेच त्यांनी फी घेणं अपेक्षित आहे. अर्थात आता त्याला सुद्धा हे लोक बगल अशी देतात की फी तेवढी घेतात, मग दुसरं काहीतरी म्हणतात की बाबा गॅदरिंग आहे, मग एखादा प्रयोग करायचा आहे आम्हाला, एक तुम्हाला स्टडी टूर आहे, असं इनडायरेक्टली त्याला नेहमीच्या पद्धतीने काहीतरी जुगाड करतात. आणि पण फी रेग्युलेटरी ऑथॉरिटी बेसिक फी स्ट्रक्चर ही ठरवते आणि ती कायद्याने बंधनकारक असतं, ते घेतात. आणि त्यामध्ये 10% पेक्षा जास्त वाढ करता येत नाही दरवर्षी. आणि जर ती करायची असेल तर EPTA जे आपले आहे पॅरेंट टीचर्स असोसिएशन, त्याची मान्यता असावी लागते. आणि यातही जर कुणाची तक्रार असेल तर आपल्याकडे डिव्हिजनल ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल नावाची एक कन्सेप्ट आहे. त्या विभागीय पातळीवरती डेप्युटी डायरेक्टर वगैरे ही मंडळी त्याचे मेंबर असतात, तर त्यांच्याकडे फी वाढीच्या बद्दल तक्रार सुद्धा करता येते. पण आता हे सगळं स्ट्रक्चर आहे, पण आपल्याला कल्पना आहे की पालक, विद्यार्थी, ती शिक्षण संस्था, ह्या सगळ्यांचं ज्या वेळेला व्यवस्थितरित्या एकमत होईल तेव्हाच ही व्यवस्था नीट चालेल. नाही तर काय होतं, अन्याय जरी होत असला तरी लोक तो सहन करतात की कुठं भांडण करताय, आपल्याच मुलाचं नुकसान होईल वगैरे, अशी एक भावना असते. पण मला या निमित्ताने आवाहन करावं असं वाटतंय की जर कुठं खरंच जर असं काही चुका होत असतील तर त्याच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. कायदा निश्चितपणाने न्याय देण्याच्याच भूमिकेचा आहे की बाबा अशा आवाजवी फीस कुणा घेऊ नये, आकारू नये. त्याचा उपयोग नागरिकांनी आणि पालकांनी बेधडकपणाने केला पाहिजे. पण याच्याबरोबर एक मला उपप्रश्न असा विचारायचा आहे की मग ह्या बाबतीमध्ये आपण शासकीय महाविद्यालयांची संख्या ही वाढवू शकत नाही का, किंवा त्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करू शकतो का? काय मी मगाशी सुरुवात करताना तुम्हाला सांगितलं, आज आपल्याकडे शाळा जवळपास 65,000 शाळा आहेत, 7.5 लाख शिक्षक आहेत आणि 2.5 कोटी विद्यार्थी शिक्षण महाराष्ट्रामध्ये घेतात. आणि ह्याची इन्फ्रास्ट्रक्चरची कॉस्ट मी बाजूला ठेवतोय, केवळ पगाराची कॉस्ट 52,000 कोटी रुपये आहे. सो इट्स अ कॉस्टली अफेअर. म्हणजे शिक्षण हे काय तेवढं सोपी गोष्ट नाहीये. आणि दुसरी गोष्ट, शासकीय महाविद्यालय तयार होत आहेत. आता आपण जर बघितलं असेल ना तर जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस होते त्यामध्ये सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये खूप वाढ झाली आहे. IIT सुद्धा वाढलेले आहेत, मेडिकल कॉलेजेस पण वाढलेले आहेत. पण पुन्हा प्रश्न असा येतो की शासन व्यवस्था ही सर्वांनाच उत्तरदायी असते. म्हणजे आता स्पोर्ट्समध्ये जर तुम्ही प्रश्न विचाराल तर असं येईल की स्टेडियम का वाढले नाही, मग कसं काय ऑलिम्पिकचं मेडल मिळेल. मग आता कोरोनाने आपल्या डोळ्यामध्ये अंजन घातलंय, आपल्याकडे व्हेंटिलेटर्स नाहीत, आपल्याकडे हॉस्पिटल्स नाहीत, आपल्याकडे बेड्स नाहीत, आपल्याकडे काही नाहीये, मग त्याचं काय होणार. मग अजून सुद्धा कितीतरी ठिकाणी वीज पोहोचलेली नाहीये. तिथं तुम्ही जर का पर पर्सन टॉवर कॉस्ट जर काढायला गेला तर कदाचित 10 माणसं राहतात, तिथे वीज पोहोचली नाही, मग आमचा इंजिनियर म्हणतो नाही ते पर पर्सन कॉस्ट मध्ये बसत नाही. मग त्या माणसांना तुम्ही काय सोडूनच देणार का तुमच्या पर पर्सन नॉर्म प्रमाणे? मग फक्त तुम्ही मुंबईतच वीज देणार का आणि ठाण्यातच देणार का? तर हे देर आर एन नंबर ऑफ क्वेश्चन्स. म्हणजे तुम्ही बजेटमध्ये रुपये येतो कसा आणि रुपये जातो कसा हे जर बघायला गेला तर आपण ज्या क्षेत्राबद्दल सहानुभूती ठेवतो त्याबद्दल आपण विचार करतो, पण सगळेच त्या 100 पैशांचा विनियोग 100 पैशापुरताच मर्यादित असतो, त्याचे 150 नाही ना होऊ शकत. तर हे सगळे ज्या व्यवसाय स्वाभाविक मर्यादा आहेत ना, की आपण 130 कोटी लोकांचा आपला देश आहे आणि अनेक विविध समस्या आहेत. म्हणूनच हा प्रश्न निर्माण होतो की ज्या गोष्टी खाजगी क्षेत्र चांगल्या प्रकारे करू शकेल ते खाजगी क्षेत्राला करू द्यावं. जसं आता शाळा वगैरे आहेत तर स्वयंसहाय्यित शाळा म्हणतात की ज्या सेल्फ फायनान्स स्कूल्स किंवा कॉलेजेस आहेत, फक्त ते योग्य प्रकारे करतील एवढा कंट्रोल, म्हणजे शासनाने आपले नियम अशा पद्धतीने करावेत की त्यांचाही फायदा होईल आणि लोकांचंही नुकसान नाही होणार. हा एक ज्याला इक्विलिब्रियम म्हणू, तो जर योग्य प्रकारे कायद्याचा योग्य वापर करून जर केला गेला तर आपल्याला चांगली सेवा पण मिळेल आणि शासनाचे पैसे पण वाचतील. असं विन विन सिच्युएशन होऊ शकते. सर, आता महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त अशी आपल्याकडे जबाबदारी आहे, तर आपल्या पुढे प्राधान्यानं कुठली कामं किंवा उपक्रम घ्यायचे असा काही आपल्या पुढे मानस आहे का? माझं स्वतःच म्हणाल तर मी एक 3 भागांमध्ये माझ्या कामाची विभागणी केलेली आहे आता सध्या. जे माझा व्हाईट बोर्ड वरती 3 महत्वाचे घटक आहेत. एक घटक आहे आस्थापना विषयक ज्या बाबी आहेत ना आमच्या, म्हणजे आमचे शिक्षक, आमचे सगळे शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण संस्था यांचे स्वतःचे अनेकविध प्रश्न आहेत. ते प्रश्न पण सोडवले गेले पाहिजे, कारण जर तुम्ही स्वतःच्याच प्रश्नांमध्ये जर अडकून पडलेला असाल तर दुसऱ्याला चांगली सेवा काही देऊ शकत नाही. म्हणून त्याकरता मी राईट टू सर्व्हिस ऍक्टचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करतोय आणि आतापर्यंत राईट टू सर्व्हिस ऍक्ट मध्ये केवळ 12 सेवा आमच्या विभागाने नोटिफाय केलेल्या होत्या, तर त्या आम्ही थेट 105 वरती घेऊन गेलोय. आणि 1 मेला मी त्याचं नोटिफिकेशन काढलंय आणि कालपासूनच त्या सेवा सुरू झाल्या. म्हणजे जे कुठली सेवा आहे, समजा माझं मेडिकल बिल आहे, तर ही कागदपत्र मी दिली
तर 15 दिवसाची मुदत जर मी दिली आहे, तर 15 दिवसात ते मेडिकल बिल पास झालं पाहिजे आणि त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे. नाहीतर 5,000 प्रति केस दंड होण्याच्या इतपत तरतूद त्या कायद्यामध्ये आहे. तर अशा मी 105 सेवा केल्या. मी जिल्हा परिषद पुणेमध्ये होतो त्यावेळेला सुद्धा 13 सर्व्हिसेस ग्रामविकास विभागाने नोटिफाय केल्या होत्या. मी ती संख्या 220 वर नेली आणि सगळ्या सेवा वेळेत दिल्या. कलेक्टर नाशिक असताना 20 सेवा महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाने नोटिफाय केल्या होत्या. त्या मी 101 सेवा केल्या आणि कोविडच्या काळामध्ये 10.5 लाख सेवा वेळेमध्ये दिल्या गेल्या नागरिकांना कार्यालयामध्ये यायला न लागता. तर हा पहिला फॅक्टर माझ्या समोर आहे की आस्थापना विषयक जे इस्टॅब्लिशमेंट रिलेटेड आहे, कुणाचे पगार असतील, पगार पण वेळेवरती व्हायला लागले. त्यामुळं काल परवापर्यंत 25-26 तारीख होत होती मागच्या महिन्याचा पगार व्हायला. आज मला काल सांगण्यात आलं ती सेवा नोटिफाय केल्यानंतर या महिन्याचा पगार 1 तारखेला झालाय. तर पगार, प्रमोशन्स, मेडिकल बिल, पेन्शन ह्या सगळ्या गोष्टी वेळेवरती होतील हे एक पहिलं बघावं लागणार आहे. दुसरं जे गैरव्यवहार होतात म्हणजे आता परीक्षांमधले गैरव्यवहार हे तर एक आता जवळजवळ रुटीनच गोष्ट होती का काय अशी परिस्थिती झाली आहे. तर ते एक आम्हाला फार मोठं आव्हान आहे की आज हजारो मुलांच्या ऍस्पिरेशन्स या परीक्षावरती अवलंबून असतात आणि त्यात जर कुठं शंकास्पद काही घडत असेल तर ते आपल्याला दुरुस्त करावं लागेल. तर ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या आमच्या आहेत, टीईटी सारखी परीक्षा आमची, टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट या सगळ्या किंवा शिक्षक भरती असेल, ही एक निर्विवाद आणि स्वच्छ प्रक्रिया कशी करता येईल हे एक आव्हान माझ्या समोर आहे. आणि तिसरं जे आहे जे शिक्षणाची गुणवत्ता, जे सगळ्यासाठी म्हणजे यासाठी केला अट्टहास असा जो प्रकार आहे की जे मुख्य हे सगळं करायचं कशासाठी तर गुणवत्तापूर्ण शिक्षण. आपल्याही बोलण्यातनं तीच काळजी मला जाणवली की आपलं परदेशात मुलं जात आहेत, इकडं दर्जा काय आहे तो आपल्याला सांगता येत नाही वगैरे. तर हे जे क्वालिटेटिव्ह एज्युकेशन आहे ते कशा पद्धतीने होईल, त्याच्याकरता काय नवीन नवोपक्रम काय करता येतील, बाहेरच्या राज्यांमध्ये काय चाललंय. जसं आता दिल्ली गव्हर्नमेंटने काही प्रयोग केलेले आहेत, त्यांच्या मनीष सिसोदिया जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी काही प्रयोग केलेले आहेत. काही दुसऱ्या राज्यांमध्ये काही चांगले प्रयोग झालेले आहेत, गुजरातमध्ये काही प्रयोग झालेले आहेत. हे दुसऱ्या राज्यांमधले देशांमधले काही चांगले प्रयोग, हॅपीनेस लर्निंग नावाचा एक नवीन प्रकार आता आलेला आहे. तर हे सगळं जे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं जे काही काम आहे ते कशा पद्धतीने करता येईल, हे असे 3 महत्वाचे अंग मी माझ्या समोर व्हाईट बोर्डवर ठेवलेत आणि ते कसे पूर्ण करता येईल याकरता आता प्रयत्न करणार आहे. बरोबर. सूरज, मला एक प्रश्न वेगळा विचारायचा आहे की तुमचे वडील हे एक शिक्षक होते आणि त्याच्यानंतर पुढे ते प्राचार्य झाले कॉलेजचे आणि आता तुम्हाला ही एक संधी मिळाली असं वाटतं का की की वडिलांची जी काय ध्येय होती किंवा स्वप्न होती त्याची पूर्ती करायची किंवा त्याच्यापेक्षा एक जास्त उंची गाठायची असं काही तुम्हाला वाटतं? नाही, नक्कीच मला वाटतं आणि मी खूप भाग्यशाली आहे की माझे वडील शिक्षक तर होतेच, परंतु ते एक फार दर्जेदार शिक्षक होते. म्हणजे माझ्याकडे वडील गेल्यानंतर मी त्यांच्या कोणत्या गोष्टी माझ्याकडे ठेवलेल्या आहेत आता, तर मी त्यांचे सगळे सर्टिफिकेट्स आणि त्यांच्या डायरीज आणि त्यांना जे दरवर्षी 100% निकाल लावल्याबद्दल जी पुस्तकं मिळालेली आहेत भेट म्हणून, ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे. तो माझा खरा वैचारिक आणि माझा खरा जे धन आहे ते आहे असं मला वाटतं. आणि माझे वडील ज्या वेळेला सुपरवायझर होते, मी त्यावेळेला 8वी 9वी 10वी वगैरे मध्ये असेल आणि त्यावेळेला घरी टाइम टेबल तयार करण्यासाठी आम्ही बसायचो, त्यांच्या शाळेचं टाइम टेबल. आणि ते खूप मोठा एक असा आलेखाचा कागद असायचा पुठ्याला एका चिटकवलेला आणि त्यावरती कोणत्या शिक्षकाला कोणता विषय कोणता वर्ग द्यायचा ह्याचं नियोजन ते करायचे. तर आता पूर्ण अधिकार त्यांना असायचा की कोणता वर्ग आपण स्वतः घ्यायचा सुपरवायझर असल्यामुळे, परंतु ते सगळ्यात कच्चे वर्ग घ्यायचे. म्हणजे त्यावेळेला आपल्याला आठवत असेल की आपल्या काळामध्ये वर्गांची रचना अशी अ ब क ड फ म्हणजे शेवटची तुकडी म्हणजे खराब तुकडी म्हणजे ढ विद्यार्थी असं ते त्या काळात असं. आता ते बंद झालं, आता सगळ्यांमध्ये मिक्स विद्यार्थी असतात. तर त्यावेळेला ते सगळे खराब वर्ग घ्यायचे आणि मग त्यांना शिकवायचे. आणि आमच्या घरी, आम्ही खूप छोट्या घरामध्ये पुण्यात राहत असू रविवार पेठेमध्ये, तिथं सुद्धा सकाळी 6 वाजता विद्यार्थी शिकवणीला यायचे आणि ते कोणती फी नाही घ्यायची त्यांच्याकडून. तर त्या एक तर खराब वर्ग घ्यायचे, त्यातले खराब विद्यार्थी निवडायचे, त्यांचे जास्तीचे क्लासेस घ्यायचे आणि त्यांना विषय व्यवस्थित समजून सांगायचे आणि अशा प्रकारे 100% निकाल लावायचे. म्हणजे आमच्या वडिलांच्या इंग्रजीचा निकाल त्यांच्या पूर्ण सेवा काळात 100% होता त्या खराब वर्गाचा. मी याच्यातून काय शिकलोय की तुम्ही स्वतःहून आव्हान निवडा, तुम्ही त्या आव्हानांना घाबरू नका. म्हणजे आव्हान अचानकपणे आलं तर ते तर आपोआपच झालं, नसेल येत तर स्वतःहून निवडा आणि ते घ्या, त्याच्या व्यवस्थित प्लॅनिंग करा. कच्चे विद्यार्थी आता बघा, आता आपण ह्या सगळ्या गोष्टींना ना मी बघतो आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये फार अवघड शब्द लोकांनी शोधून काढले. म्हणजे सातत्यपूर्ण अध्यापन शैली वगैरे वगैरे काय काय जार्गन निर्माण केलंय. पण ते माझे वडील तर सरळच करत होते ते काम. म्हणजे त्यांना हे माहिती नसेल याला हे म्हणतात, पण ते सगळं करत होते आणि फायनल 100% निकाल लावून देत होते.
तर मला असं वाटतं की अशाच पद्धतीचं एक शिक्षणाचं वातावरण आपल्या हातून कसं निर्माण होईल की ज्याच्यामध्ये जे सुटून जाणारा वर्ग आहे, जो अंडर प्रिव्हिलेज वर्ग आहे, त्याला मेंटरिंग करणारे शिक्षक कसे निर्माण होतील आणि त्याला प्रत्यक्ष त्याला सगळ्या उपक्रमांची जोड कशी दिली जाईल, हे थोडंसं मला वाटतं मला त्यांच्या स्वतःच्या जीवन काळातून बघायला मिळालंय आणि ते माझ्यासाठी एक चांगलाच अनुभव आहे. फार छान. सूरज, एक तुम्हाला विचारायचंय की आपण सगळे नुमवीचे विद्यार्थी आहोत, तर तुमच्या शाळेबद्दलच्या काही खास आठवणी आहेत का? काही अशा काही असे प्रसंग असतील की ज्यामुळे तुम्हाला शाळेची आठवणी कायम हृदयात राहिली आहे? नाही, मला शाळेची आठवण कायम हृदयात 2 गोष्टींमुळे आहे. तो प्रसंगासहित मी तुम्हाला सांगतो. आम्हाला पुरंदरे नावाचे चित्रकला शिक्षक होते हो. आणि आम्ही ज्यावेळेला शाळेत पहिल्यांदा गेलो 5वी मध्ये मी, त्यावेळेला आम्हाला वर्गामध्ये बोलवलं त्यांनी चित्रकलेच्या वर्गामध्ये आणि आम्हाला खडूच्या पेट्या वगैरे दिल्या आणि थोडेसे रंगविंग दिले, काही ब्रश, आणि त्यांनी काय सांगितलं की हे सगळं तुमचं जे आहे हे तुम्ही तुमचं स्वतःचं समजून वापरा. आपल्याला असं ऐकण्याची सवय आहे की हे शाळेचं समजून वापरा म्हणजे बाबा तुम्ही त्याला हात लावू नका, हे करू नका. सरांनी आम्हाला सांगितलं की हे तुमचं स्वतःचं समजून वापरा म्हणजे तुम्ही जपून वापराल. म्हणजे ती सेन्स ऑफ ओनरशिप ज्याला म्हणतो आपण, ते स्वतःचं समजून वापरणं, हे मला संस्कार त्या पहिल्याच भेटीमध्ये झालं. मला ते थोडं वेगळं वाटलं. म्हणजे असं वाटत होतं की हे म्हणणार की बाबा शाळेचे नुकसान झालं तर तुमच्याकडून भरपाई केली जाईल वगैरे वगैरे. तसं काही न बोलता सरांनी आम्हाला एक गुरुमंत्र दिला की तुमचं समजून वापरा. तर तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये हे इतकं फिट झालंय की आता मी सरकारी काम करत असताना त्या कार्यालयाचं लाईट बिल मला जरी भरायला लागायचं नसलं तरी मी एक जॉईन झाल्या पहिलं काम काय करून घेतो, तर त्या सगळ्या लाईटचा एक हॉटेलमध्ये असतो तसा एक स्विच बनवून घेतो की मी जेव्हा कार्यालयातून बाहेर पडेल तेव्हा दाराजवळचं ते बटन बंद करूनच मी बाहेर पडेल, म्हणजे माझे फॅन, लाईट्स आणि अँटी चेंबर पासून सगळं आपोआप बंद होईल. बिल जरी भरायचं नसलं तरी वाया जाऊ नये, ते कार्यालयाचं असलं तरी ते माझं आहे, ही भावना त्यामध्ये थोडीशी राहते. वृत्ती महत्वाची. दुसरी एक आठवण आहे माझी, आणि ते कंटिन्यू आहे, म्हणजे आता किती वर्ष या प्रसंगाला झाले पण ते माझ्या डोक्यामध्ये फिट बसलेलं आहे. आणि कार्यालयासाठी, आता कार्यालयात जर मी 10 तास असतो तर माझं जास्त आयुष्य कार्यालयात चाललंय. घरी कमी असतो मी. म्हणजे जागेपणाचा काळ जर बघाल तर कार्यालयामध्ये 70% आयुष्य जात आहे असं म्हणावं लागेल, झोपलेला कालावधी जर वगळला तर. तर मग आता कार्यालयामध्ये असताना मी एकदा असंच एक माझे वरिष्ठ अधिकारी आले आणि त्यावेळेला ते एक 15-20 वर्षापूर्वी आपले मॉस्किटो मॅटचे एक नवीन प्रकार आलेला होता, तो ऑइल बेस्ड. तर मी ते लावलेलं होतं आणि मला त्यांनी विचारलं की हे कसं काय ऑफिसमधनं तुम्हाला दिलं गेलं, आम्हाला तर काय मिळालेलं नाही. तर मी त्यांना म्हटलं बाबा हे ऑफिसने नाही मला दिलेलं, मी माझं विकत घेतलंय आणि ऑफिसमध्ये लावलंय. कारण ते डास जे चावतात ते माझ्या पदाला चावत नाही, ते मला पर्सनली चावतात. म्हणून मला पण काहीतरी ऑफिससाठी गोष्टी कराव्या लागतात. तर मी माझ्या ऑफिसचे कप सेट्स असतील, माझ्या ऑफिसची जी काही अंतर्गत सजावट असेल, मी माझ्या मनाने माझ्या पैशातून करतो बऱ्याचदा. असं मी भेद ठेवत नाहीये की हे ऑफिस वेगळं आणि घर वेगळं. तर ते कारण मी तिथे राहतोय, ते माझं ऑफिस आहे. तर हे थोडं नुमवीचा संस्कार मी 100% याला म्हणेल की हे दोन्हीचं मिश्रण करणं, असं ती सीमारेषा त्यांनी पुसून टाकली. आणि बाकी पण आम्हाला मे महिन्यामध्ये खूप आमचे शिक्षक खूप हस्ताक्षराच्या बाबतीत असतील किंवा मला आता आम्हाला कवठेकर सर होते, त्यांनी जुन्या पानांच्या वह्या बनवायला शिकवलं होतं. म्हणजे आपली जी पानं शिल्लक राहायची वहीतली, तर ते ताडफळे सर आणि कवठेकर सर ज्या वेळेला आमचे पुस्तक बांधणीचा वर्ग घ्यायचे, तर मला ती सवय अजूनही आहे. आणि तिचं मी तुम्हाला सांगतो, मी अजूनही वही अशी वापरतो की ते पंच केलेली जी वही असते ती मी वापरतो. म्हणजे ते पान तुम्हाला बाजूला करता येतं आणि दुसऱ्या वह्यांमध्ये वापरता येतं, म्हणजे बांधलेली वही वापरतच नाही. आणि तोच प्रयोग मी एक पुस्तक एक वही म्हणून जिल्हा परिषद सीईओ असताना केला की मुलांनी सुद्धा शाळेत जाताना दप्तराचं ओझं कमी कसं करता येईल, तर 10 विषयांच्या 10 वह्या नेऊच नका. तुम्ही पंचिंग मशीननी पंच करा, एकच वही घ्या आणि घरी जाऊन ती पानं त्या वहीला लावून टाका. तर हे नुमवीतलेच आलेल्या गोष्टी आहेत. त्या शिक्षकांनी आम्हाला ते सांगितलं वाया काही जाऊ देऊ नये. सो आय एम रिअली हॅपी की ते मला माझ्या प्रत्यक्ष कामकाजामध्ये पण त्याचा उपयोग करता आला. सूरज, अतिशय उत्तम सांगितलं, अतिशय छान अशी उत्तरं दिलीत, सगळी अगदी मन मोकळेपणाने उत्तरं दिलीत. आणि तुमच्या या उत्तरांमधनं आणि तुमच्या या बोलण्यामधनं आम्हाला तुमची एक कार्याची झलक बघायला मिळाली असं म्हणायला हरकत नाही. तर आज तुम्ही आमच्या बरोबर आलात, एवढा वेळ दिलात, त्याच्याबद्दल मी, अतुल, सचिन आणि सर्व नुमवीयांच्या तर्फे, सर्व प्रेक्षकांच्या तर्फे अतिशय आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
धन्यवाद. नाही, मी पण आपला आभारी आहे आणि आपली शाळा आणि आपलं सगळं जे कर्तृत्व आहे ते अफाट आहे आणि तुम्ही आता हे सगळ्यांना बांधण्याचं जे काम करताय ना ती खूप चांगली गोष्ट करताय. आता बघा म्हणजे आमच्याच बॅच मधलं जर उदाहरण घेतलं तर आमच्या वर्गामध्ये आता मी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आहे आणि राज्याचं शिक्षण आयुक्त आहे. माझ्या शेजारी बसणारा पराग करंदीकर महाराष्ट्र टाइम्सचा निवासी संपादक आहे आणि चेतन तुपे आमच्याच पुढच्या बेंचवर बसणारा जो आहे तो आता आमदार आहे आणि 2-4 विधिमंडळाच्या समितीचा अध्यक्ष सुद्धा आहे. तर आम्ही तिघं एकत्र येतो त्यावेळेला तर खरोखर नुमवी यांना खूप चांगलं वाटतं आणि आम्हालाही खूप चांगलं वाटतं की एका शाळेतल्या एका वर्गातील एकाच लाईन मधले विद्यार्थी आम्ही आमच्या 3 क्षेत्रांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पुढे गेलो आणि असे कितीतरी विद्यार्थी आहेत. म्हणजे कोणीतरी भेटतं आणि कशावरून तरी विषय निघाला की तुम्ही पण नुमवी आम्ही पण नुमवी असं होतं. तर खरोखर आपलं जे आपल्याला जे शाळेने संस्कार दिले वी आर रिअली प्राऊड ऑफ इट आणि आपल्याला फार छान आपली पुढच्या पिढीपर्यंत आपण ते सगळं पोहोचवू डेफिनेटली. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद. येस येस थँक्यू.